मित्रांनो, खेळ आपल्याला जीवनात बरंच काही शिकून जातो. खेळ हा फक्त जिंकण्यासाठी नसतो, तर जीवनात काहीतरी शिकण्यासाठी असतो. त्यातलंच एक उदाहरण म्हणजे एकमेकांवर असणारा विश्वास. तर मित्रांनो, फलंदाजी करणाऱ्या संघाला 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता होती. आणि मित्रांनो, जो स्ट्रायकरला जो फलंदाज आहे त्याने 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवलेल्या होत्या आणि त्यामुळेच स्वतःचीच टीमने सांगितलं का तू परत ये, दुसरा खेळाडू आपण तुझ्या जागी पाठवू. परंतु नॉन स्ट्रायकरने त्याच खेळाडूवरती विश्वास दाखवला आणि पुढे काय घडलं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना स्ट्रायकरला अक्षय होता, ज्याने 9 चेंडूमध्ये 21 धावा आतापर्यंत बनवल्या होत्या आणि पहिल्या चेंडूवरती डिक्लर 1 धाव आली होती. आता स्ट्राईकला होता तो साई, ज्याने आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2 धावा बनवल्या होत्या आणि त्यामुळंच संघाने निर्णय घेतला की या खेळाडूला आपण परत बोलवूया आणि याच्या जागी आपण दुसरा खेळाडू पाठवूयात. आणि तो खेळाडू डगआउटच्या दिशेने निघाला होता आणि जो नॉन स्ट्राईकला होता अक्षय, त्याचं लक्ष नव्हतं. जेव्हा त्याचं लक्ष गेलं की साईला परत बोलवण्यात आलेलं आहे, तेव्हा त्या अक्षयनेच त्या साईला पुन्हा बोलवलं की तूच खेळलं पाहिजे इथे. नंतर अक्षयने बोलवल्यानंतर साई पुन्हा मैदानात आला बॅटिंग करण्यासाठी. तर मित्रांनो, हा जो विश्वास होता तो साईने सुद्धा सार्थक ठरवलेला आहे. कशा प्रकारे आपण पाहूयात. आता मित्रांनो, गरज आहे 5 चेंडू 19 धावांची. पुढे काय होतंय ते पाहूयात. नेक्स्ट बॉल. झाली चूक. चुकीला माफी नाही. नो प्लस 6 सत्ता और ये हुआ सत्ते पे सत्ता. हा बघा मित्रांनो, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाजाने नो बॉल हाताळला आणि त्यावरती एक दमदार षटकार मारला साईने. मित्रांनो, कधी कधी फुलटॉस चेंडूसुद्धा मिस होत असतो बॅट्समन्स, परंतु जो आत्मविश्वास होता साईमध्ये त्यांनी हे करून दाखवलं आणि फुलटॉस चेंडूवरती षटकार खेचलं. आता समीकरण बनलं होतं 5 चेंडू आणि 12 धावा. तर बघूयात मित्रांनो, नेक्स्ट चेंडूवरती काय घडतं. 7 धावा आल्यात एका चेंडूवर आणि तोही अवांतर. फ्री हिट. हाफ ट्रॅकर आलाय स्लॉट मध्ये, चाललाय चेंडू. तिथे काय घडलंय आणि झाली चूक. पुन्हा एकदा चूक. हा चूक नाही तर हा गुन्हा आहे, कारण पुन्हा झालाय. 6 धावा षटकार ठोकलाय. टीम गणेश 11 गंगा रोड ऑन फायर. अक्षय आणि साथीला साई. साईच्या बॅट मधून 2 षटकार. डीजे. आता समीकरण सोपं झालं होतं. 4 चेंडू आणि 6 धावा. काय घडतंय बघूया. साई स्ट्राईकला होता आणि आता मात्र 1च धाव आली होती. आता समीकरण झालं 3 चेंडू 5 धावा. स्ट्राईकला आहे अक्षय. 10 चेंडूमध्ये 22 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आतापर्यंत 15 तर आल्यात. हो, चेंडू चाललाय त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक. एक सिंगल आली आहे. ही दुसरी धाव मिळेल का? नाही मिळणार, पण या धावेची पर्सेंटेज 0 आहे. आणि बाद. यावेळेस मात्र साई हा फलंदाज रनआउट झालेला आहे, परंतु त्याने जो विश्वास दाखवला होता अक्षयने तो सार्थक ठरूनच इथून परतलेला आहे. आता समीकरण झालं होतं 2 चेंडू आणि 4 धावा. ऋषी पुढचा चेंडू घेऊन जातोय. यावेळी चेंडू खेळलाय. एक तर मिळेल, दुसराही मिळेल. मला वाटतं दुसरी देखील मिळेल. वेगानं घेतली आहे. आता या चेंडूवर सर 1 चेंडू 2 धावांची गरज. काय घडेल बघा. 6-20 आले होते. मला वाटतं गॅप मध्ये चेंडू ढकलला जाईल का डॉट येईल. परिणाम भरपूर आहेत या चेंडूवर. रनअप सुरू झालाय. अंतिम चेंडू. 2 ची गरज. चेंडू हवेत. चेंडू कुठे पडेल? नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि 2 धावा. हे भावा, हा सामना जिंकून नेलाय टीम गंगा रोड. बघा 2 धावा. वेताल स्वामी या 2 कोणत्या धावा आहेत? तर पॅनल्टीच्या त्या 2 धावा आहेत. मित्रांनो, एखादा संघ वारंवार का जिंकत असतो त्याचे कारण म्हणजे त्या संघातील जेवढे खेळाडू आहेत ते एकनिष्ठेने खेळत असतात आणि त्यांचं एकमेकांवरती विश्वास असतं. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुद्धा पाहिलं आहे की विश्वास किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच या संघाने हा सामना जिंकलेला आहे. त्याचप्रमाणे ऑपोजिट संघ फिल्डिंग करणार होता, त्या संघाने ड्रेसिंग नव्हती केली आणि त्यामुळेच त्याला 2 धावांची पेनल्टी त्या संघाला भेटली होती. आणि त्यामुळे संघामध्ये डिसिप्लिन असणे किती महत्त्वाचं आहे हे सुद्धा समजलेले आहे. मित्रांनो, ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्राला ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.